शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 1,79,017 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 8 जणांविरुद्ध 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या। 15 ऑगस्ट रोजी पथकाने शिर्डी परिसरात पंचांसमक्ष 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत विविध कंपन्यांच्या पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 1,79,017 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पहिल्या कारवाईत विनोद बाबूराव ठोंबरे आणि फरार हबीब उर्फ सोहेल अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 4,158 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दुसऱ्या कारवाईत बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे यांच्यासह फरार अलीम शेख आणि कलीम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत 12,953 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिसऱ्या कारवाईत जितेंद्र लालचंद लोढा यांच्यासह फरार बंटी लहामगे आणि अमोल जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत सर्वाधिक 1,61,906 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली।